हाय हॅलो नमस्कार. तर पिऊचा स्पोर्ट डे झाला आणि आम्ही तिथून वाकडला निघालो. तर स्पोर्ट डेचा व्हिडिओ मी ह्याच्या अगोदर अपलोड केलेला आहे चॅनलवर आपल्या. तर तो पूर्ण बघा म्हणजे तुम्हाला कळेल, खूप छान वाटेल. आणि हा व्हिडिओ कंटिन्यू करा आणि पूर्ण बघा. आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि असंच सपोर्ट करत राहा. तर या व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे. तर आता आपण वाकडला चाललो आहोत. तर तिकडे काय आहे ते तुम्हाला तिथे गेल्यानंतर कळेलच. तर पिऊ मला हे सांगत होती की आज कसं कसे काय काय गेम झाले, काय झालं तिचं सांग चालूच होतं. आणि नंतर तिला सांगितलं की आपण आता सईकडे चाललो आहेत. तर खूप खुश झाले तिला सईकडे जायचं म्हटल्यानंतर. तिला खूप आनंद होतो सईसोबत खेळताना. तर फायनली आम्ही पोचलो तिथे गेल्यानंतर. तिथं गेल्यावर सई आमच्या अगोदरच जात होती, आमच्या अगोदरच जाऊन पोचली, कारण तिला सईला सरप्राईज द्यायचं होतं की आम्ही आलो आहे म्हणून. तर तिथं गेल्यानंतर सई झोपलेली होती. पिऊचा आवाज ऐकला की लगेच उठली, एवढी खुश झाली. हे बघा तिला किती आनंद झाला आहे. आणि आम्ही यायच्या अगोदर ती 10-15 मिनटं झोपली होती, तरी एवढी खुश झाली आणि पिऊच्या मांडी जाऊन बसली. हे बघा एकदम गुन्हे बाळासारखी बसलेली इथं. ती एवढी शांत नाही, 1 मिनिट पण एका जागी बसत नाही. पण आम्ही गेल्यानंतर एवढी खुश झाली. हे बघा कशी हसते सगळ्यांकडे बघून. आणि तिला खूप आनंद होतो पिऊ गेल्यानंतर, सारखी दिदी दिदी करत असती. आणि नंतर आम्ही चहा वगैरे घेतला आणि पिऊचं आणि सईचं खेळणं चालूच होतं इथं. नंतर आम्ही जेवण वगैरे केलं, कारण स्कूलमधून तसंच इकडं आल्यामुळं वहिनीने स्वयंपाक वगैरे बनवून ठेवला होता, केलं. आणि आज आहे सईचं पाऊलुंडे याचा कार्यक्रम, त्यासाठीच आम्ही आलो आहोत. तर इथं पाऊलुंडे पावलं बनवायचं काम चालू होतं. तर मी पावलं बनवत होते. बघू म्हटलं पहिल्यांदाच ट्राय करते, मी कधी केलेले नाही आहेत, पण करत होते. पण मला काही एवढे छान जमले नाही, मग वहिनीनेच केले परत. आणि इथं मग मी आणि पिऊनी असे डेकोरेशनसाठी फुलं हे करत होतो. पिऊ पण मला इथं मदत करत होती. सगळी फुलांच्या अशा पाकळ्या करून घेतल्या आम्ही. तोपर्यंत वहिनींची बाकीची कामं चालू होती आणि मग दोघींनी मिळून डेकोरेशन करायला घेतलं. तोपर्यंत सई आणि पिऊ खेळत होत्या. हे बघा आमचं असं डेकोरेशन चाललेलं आहे. असं सईचं कसं लिहिले बघा, आरवीचे पाऊलुंडे. खाली फोटो वगैरे लावला. इकडं फुलांच्या माळा वगैरे लावलेल्या आहेत. असे मनी प्लांट ठेवलेले आहेत साईडनी. आणि हे बघा असं लिहिलेलं आहे इथं. खूप छान वाटतंय. आणि आमच्या गप्पा मारत मारत चांगलं डेकोरेशन करायचं चाललं होतं. आणि सई मस्त खेळत होती, तिने काही त्रास दिला नाही डेकोरेशन होऊस तर. आणि जेव्हा डेकोरेशन झालं आणि फोटोशूट करायचे होते, तेव्हाच नेमकं सईला झोप येत होती, कारण तिची झोप झाली नव्हती. आणि मग असं लिहिलं होतं मी, आरोग्यवंत, गुणवंत, बलवंत, धनवंत, शौर्यवंत, कीर्तिवंत, यशवंत, भाग्यवंत असे बनवून आणलं होतं. आणि तेच तिथं मांडून त्याच्या साईडने डेकोरेशन केलेलं होतं. तर तर हे बघा सईचं डेकोरेशन रेडी आहे. डेकोरेशन करून ठेवलंय. पण काय झालंय, सई आम्ही आल्यामुळे झोपलीच नाही. आम्ही आलो लगेच उठली. तिची झोप पण नाही झाल्याने तिने खाल्लं पण नाही काय, म्हणजे आता किरकिर करते. तिला खायला घालायचं काम चालू आहे. तोपर्यंत इथं आम्ही डेकोरेशन करून घेतलेलं आहे. हे बघा. तर हे बघा अशा प्रकारे डेकोरेशन. सई खूप रडत होती कारण तिची झोप झाली नव्हती म्हणून. तर नंतर मग हे डेकोरेशन वगैरे सगळं रेडी झालं आणि वहिनींनी सईला झोपवलं. ती बऱ्याच वेळ झोपली. फायनली नंतर मग वहिनी म्हणल्या आता लेट व्हायला लागले, आपण तिला उठू, थोडी झोप झाली तिची. मग त्यांनी तिला 5 वाजता उठवलं आणि मग तिचे फोटो वगैरे शूट करायला घेतले. तोपर्यंत बाकीचे सगळे रेडी झाले होते.
आणि आता काय फक्त सईचंच राहिलं होतं. मग त्यांनी पटकन काही सईला कपडे वगैरे घातले, जास्त काही नाही करावं लागत तिचं, कपडेच घातले फक्त आणि मग तिला बसवलं. तर तिची झोप झाल्यावर ती अगदी फ्रेश झाली, फोटो वगैरे काढून दिले तिने आणि नंतर मग भूक लागली. छोट्या मुलांचं असंच असतं, छोट्या मुलांचं फोटोशूट करणं एवढं सोपं नाही आहे आपल्याला वाटतं तेवढं. तर त्याच्या मागं खूप स्ट्रगल आहे हे मला आज कळलं, कारण मी फर्स्ट टाईमच असं काहीतरी पाऊलुंडे वगैरे मला माहीत नव्हतं काय असतं त्याच्यामध्ये. तर ते हे सगळं फर्स्ट टाईमच अनुभवत होते. तर छान आहे, छान वाटतं, मुलांचे तेवढ्याच आठवणी राहतात, बाकी काही नाही. हे बघा सई इथं बसली आहे आता रेडी होऊन, अशी आहे लाडूबाई आमची. तर हे बघा खूप खुश होती ती पण, हे बघा कशी हसती आहे. तिला आवडतं असं काय, पण तिचा मूड तसा पाहिजे, मूडवर डिपेंड करतं तिचं सगळं. तर छान बसली आहे, फोटो वगैरे काढून दिले. पण तिने ना नंतर खूप त्रास दिला, फोटो झाल्यानंतर व्हिडिओ बनवायच्या वेळी तिला ह्या सगळ्या ह्याच्यावरून चालवायचं होतं. तर हे बघा अशी सगळी थीम केली होती, मस्त वाटत होतं एकदम. तर ह्यांचे फोटो काढले, मम्मी पप्पांसोबत तिचे फोटो काढले सईचे. आणि नंतर मग तिला त्यांच्या हाताला धरून त्याच्यावरून चालवायचं होतं, पण सईला खेळायचंच होतं. सईला त्यांच्यासोबत फोटोज काढायचे नव्हते, ती त्यांच्या दोघांच्याही हाताला पकडत नव्हती, ती फक्त तिला खेळायचं होतं. हे अशी आहे आमची सई. तुम्ही म्हणाल सई म्हणते कधी आरवी, तर तिचं खरं नाव आरवी आहे आणि तिला घरी सगळेजण आम्ही लाडाने सई म्हणतो. तर ती हातच पकडत नव्हती दोघांचा, खूप मज्जा करत होती त्या दोघांची. नंतर पिऊला पण सईसोबत फोटो काढायचे होते, म्हणून पिऊ पटकन गेली आणि तिच्यासोबत फोटो काढण्यासाठी तिथे जाऊन बसली. तर हे बघा सई एक पोज देत होती, पिऊ एक देत होती, एक जण इकडे बघायचं एक जण तिकडे बघायचं. तर फायनली त्याचा एक दोन फोटो काढले. खाली दिवा लावलेला होता, तर सईला तेच घ्यायचं होतं, म्हणून सई सारखी खाली बसत होती आणि त्या दिव्याकडेच बघत होती, कॅमेऱ्याकडे काय बघतच नव्हती. आणि मग रडत होती तिला नाही दिलं तर. तर असं चाललं होतं तिचं आणि सगळ्यांना बोलायची आहे इकडं मला दे म्हणून. हे बघा कशी बसली आहे इथं, मस्त छान पोज देऊन बसली आहे. चालवायचं होतं म्हणून तिला तिथून उठवलं आणि खाली घेतलं आणि इथून चालत ये बोलले, तर ती हातच लावून देत नव्हती, नकोच म्हणायची. हे बघा कशी करत होती, चाल इथून म्हटलं तर चालतच नव्हती, अंग सोडून द्यायची डायरेक्ट. नंतर थोडंसं चालली, मला दाखवायचं होतं कशी चालते येते. तर हे बघा अशी चालते येते, मस्त चालते खूप. तर हे बघा असं असतं छोट्या मुलांचं फोटो काढणं, त्यांच्या मम्मी पप्पांचं खूप मोठं स्ट्रगल असतं हे, हे कळतंय आपल्याला ह्यावरून. सईने बघा हे उंडे तर सगळेच बाजूला काढून टाकलेले, कसं काही डेकोरेशन करून टाकले, सगळं अस्तव्यस्त. सईचा मूड बघून एक एक अशी थीम शूट करणं चाललं होतं. आता तिचं खेळून झालं, नंतर तिचं पाय धुवून घेतले वहिनींनी इथं, तिची पूजा करून घेतली पायांची, पाऊलुंडेमध्ये असं करतात. आणि त्याचं औक्षण करून घेतलं. नंतर हे बघा पाय धुताना कशी शांत बसली आहे, एकदम गुडगलसारखं बसून घेतलं आहे छान, मग नाही हल्ली. आणि नंतर मग वहिनीने तिचं औक्षण करून घेतलं, मी औक्षण करून घेतलं, त्याचबरोबर नंतर पिऊनही औक्षण करून घेतलं तिचं. सगळ्यांचं औक्षण करून झाल्यानंतर मग औक्षण करूस तर ती शांत बसली. नंतर तिला त्या पाऊलुंड्यांवरून चालत न्यायचं होतं. नंतर सईला त्या पाऊलुंड्यांच्या ह्याच्यावरून चालवत आणायचं होतं. तर सई काही चालायला तयार नव्हती, तिला असं वाटायचं हे डेकोरेशन केलं ह्याच्यावरून नको चालायला, ती साईडने चालायची पण त्याच्यावरून चालत नव्हती. नंतर आम्ही असं तिला काहीतरी दाखवून दाखवून त्याच्यावरून चालायला लावलं. वहिनीला आणि त्यांना म्हणलं तुम्ही दोघंजण तिचे हात पकडा आणि तिला चालवा, पण ते हात पण पकडत नव्हती. हे बघा कशी करते, नाहीच हातच नको म्हणत होती पकडायला. आणि मग नंतर काय केलं, तिला जरा शांत होऊन दिलं, म्हटलं आपण हे नंतर घेऊयात, जरा वेळ खेळून दिली. आणि नंतर मग परत एकदा शूट घेतलं. फायनल आमचं शूट काही येत नव्हतं, खूप वेळ गेला ह्याच्यामध्ये, सगळेच तिला खेळवत होते पण तिचं काय वेगळंच चाललं होतं, ते ऐकतच नव्हती. फायनली मग तिला मी सांगितलं तुम्ही धरा दोघंजण मग ती चालायला लागली. हे बघा मस्त आली अशी, गुणवंत, बलवंत, शौर्यवंत, कीर्तिवंत, यशवंत, भाग्यवंत. फायनली तिचा व्हिडिओ झाला, सगळं झालं आणि आम्हाला खूप लेट झालं होतं, म्हणून आम्ही घरी निघालो चहा वगैरे घेऊन. तर हे बघा लेट झालं एक तर, आणि असं ट्रॅफिकमध्ये गुंतलो ना आम्हाला जवळपास. नंतर 1 तासानंतर आम्ही घरी पोचलो, नंतर काही शूट वगैरे केलं नाही. तर असेच आपले व्हिडिओ बघत राहा, आपल्या व्हिडिओला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करायला विसरू नका. असेच नवीन नवीन ब्लॉग मी तुमच्यासाठी घेऊन येत आहे.
तोपर्यंत बाय बाय, भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. थँक्यू. जेवण वगैरे केलं नाही.